या व्हॅलेंटाईन डेला ही प्रेमी युगलं, ही प्रेमी जोडपी आपल्या समोर असली तर आपल्या समोर खरा प्रेमाचा आदर्श अर्थ निर्माण होईल. प्रेमाला अर्थ प्राप्त करून देणं म्हणजे रमा बनून भिवाच्या पाठीशी उभं राहणं. असंच रमा बनून, खंबीर धैर्यवान रमा बनून इथल्या प्रत्येक प्रियसीला आपल्या प्रियकराच्या सोबत उभं राहता आलं पाहिजे आणि त्या प्रियकरालाही आपल्या रमाला न्याय देता आला पाहिजे. त्या रमासाठी उभं राहून शिक्षण घेऊन जग जिंकता आलं पाहिजे, हा भारत बदलता आला पाहिजे. त्या प्रेमाला तेव्हा अर्थ प्राप्त होतो. आजच्या पिढीमध्ये या व्हॅलेंटाईन डेला शपथ घेतली प्रेमानं सोबत राहण्याची आणि पुढच्या व्हॅलेंटाईन डेला मात्र ब्रेकअप झाला आणि दुसऱ्या प्रेमिकाच्या शोधात तरुण पिढी फिरताना दिसते. ही खरं तर सगळी अवस्था पाहिल्यानंतर आम्हाला प्रेमाचा नेमका अर्थ समजलाय का, तो प्रेमाचा अर्थ आम्ही समजून घेतलाय का, हा प्रश्न या दिनी निर्माण होतो. असंच प्रेमाला अर्थ प्राप्त करून देणारं आणि पुढच्या पिढीला प्रेमाचा खरा अर्थ सांगणारं दाम्पत्य म्हणजे रमा भीमाची जोडी. या रमा भीमाच्या जोडीचा इतिहास, त्यांचा इतिहास जर डोळ्यासमोर घेतला तर आजच्या प्रेम करणाऱ्या या कपलला म्हणजे जोडप्यांना खऱ्या अर्थानं एकमेकांसाठी जगणं काय असतं, समर्पण काय असतं, एक दुसऱ्यासाठी आयुष्य व्हायचं कसं, एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगायचं कसं, याचा अर्थ कळेल. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे जगातले महान विद्वान, पण त्यांची पत्नी होणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या आयुष्यामध्ये खंबीर उभं राहणं ही सोपी गोष्ट नव्हती. आपल्यावर प्रेम करणारा माणूस, आपलं माणूस जेव्हा शिक्षणासाठी त्या काळात दुसऱ्या देशात जातं तेव्हा या ठिकाणी त्यांची दुसरी बाजू म्हणजे संसार सांभाळणं, तोही फाटक्या पदराने सांभाळणं. एक वेळ जेवायला नसेल परंतु तुम्ही शिकत राहा हे आपल्या प्रेमाला खंबीरपणे सांगणं ही सोपी गोष्ट नाहीये. हे सांगण्याचं काम, ते प्रेम दाखवण्याचं काम, त्या प्रेमाला खरा अर्थ देण्याचं काम माता रमाईंनी केलं. तो खरा प्रेमाचा अर्थ आहे. म्हणजे आपल्या पतीला त्यांनी खंबीरपणे सांगितलं, तुम्ही शिका, तुम्ही लढा, तुम्ही समाजासाठी लढा, तुम्ही सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घ्या, मी सांभाळते तुमचा संसार, मी तुमच्या संसाराबरोबरच या समाजाचाही संसार सांभाळते. हे सांगणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम होतं. ती रमा एक दिवस उपाशी राहते. एवढंच नाही तर ज्यांचा पती परदेशात शिक्षण घेतो, बॅरिस्टर होतो, उच्च न्यायालयात वकिली करतो, एवढंच नाही तर या देशातला महान नेता होतो, त्यांची पत्नी एकेकाळी गोवऱ्या थापते मुंबईमध्ये, त्या शेणगोवऱ्या विकते, त्या शेणगोवऱ्या विकून संसार सांभाळते. एवढंच नाही तर घरात पैसा नाहीये म्हणून आपल्या मुलांवर त्यांना उपचार करता येत नाहीयेत. बघा, प्रेमाचा दुसरा अर्थ पुढे जाऊन एकत्र राहणं, लग्न, लग्नानंतर मुलं जन्माला घालणं, प्रेम, त्याच प्रेमातून हे संसार फुलतो. त्या प्रेमातून फुललेल्या त्या वेलीवरची ही फुलं म्हणजे आपली मुलं. ती मुलं उपचाराविना गमावावी लागतात, पण तरीही या जोडप्याने आपल्यातलं प्रेम मात्र कधी संपू दिलं नाही. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब जेव्हा परदेशात जातात तेव्हा माता रमाईंना जी पत्र लिहितात त्यात ते लिहितात, प्रिय रामू, तू कशी आहेस, यशवंत कसा आहे, मला तुमची खूप आठवण येते. समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाला या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी मी जे व्रत हाती घेतलेलं आहे त्यामुळे मला मागे वळून संसाराकडे पाहता येत नाही. पण रामू, तू ज्या ताकदीनं हा संसार सांभाळतेस ना, ते पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. अनेकदा तू उपाशी राहतेस परंतु ते दिवसही तू आनंदाने काढतेस. अशा प्रकारचे अनेक संवाद, अनेक संदर्भ त्या पत्रांमधून येतात आणि त्यांच्या त्या भाषेतून, त्या शब्दातून कळतं की प्रेमाला अर्थ प्राप्त करून देणं म्हणजे रमा बनून भिवाच्या पाठीशी उभं राहणं. असंच रमा बनून, खंबीर धैर्यवान रमा बनून इथल्या प्रत्येक प्रियसीला आपल्या प्रियकराच्या सोबत उभं राहता आलं पाहिजे आणि त्या प्रियकरालाही आपल्या रमाला न्याय देता आला पाहिजे. त्या रमासाठी उभं राहून शिक्षण घेऊन जग जिंकता आलं पाहिजे, हा भारत बदलता आला पाहिजे. त्या प्रेमाला तेव्हा अर्थ प्राप्त होतो. मला वाटतं रमा भीमाचं, सावित्री ज्योतीचं हे प्रेम जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या प्रेमाला अर्थ प्राप्त झाला आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाचा परिपाक म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिउच्च ध्येय गाठलं, हा समाज बदलला. केवळ स्वतःचा नव्हे तर या समाजातील कोट्यावधी जनांचा संसार सुखाचा, प्रेमाचा, अगत्याचा आणि संस्कारांचा झाला. हे आपल्याला यांच्या प्रेमातून शिकलं पाहिजे. मला वाटतं या व्हॅलेंटाईन डेला
ही प्रेमी युगलं, ही प्रेमी जोडपी आपल्या समोर असली तर आपल्या समोर खरा प्रेमाचा आदर्श अर्थ निर्माण होईल, तो आपल्याला दिसेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. एवढंच नाही तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, जसं रमाभिमाचं होतं, जसं सावित्रीमाई ज्योतिरावांचं होतं, तसंच प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि ते प्रेम आपल्याला आपल्या आयुष्यातही जपायचं असतं हे सांगता येईल. बांधवांनो, या प्रेमाला अर्थ प्राप्त करून देऊया. प्रेम म्हणजे काय खरं तर प्रेम म्हणजे आपल्या प्रेमातून नवं विश्व उभा करता येणं, आपल्या प्रेमातून इतरांचंही भलं करता येणं, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या प्रेमाला अर्थ प्राप्त होतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सर्वांना या प्रेम दिनाच्या मनपूर्वक प्रेममय मंगलमय सदिच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान.